आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुतीचे उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी आज नितीन गडकरींची सभा। दुपारी 2 वाजता वाशिम मधील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सभा। भाजपचे 2 मोठे नेते आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। जालन्यात रावसाहेब दानवे तर बीडमध्ये पंकजा मुंडे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। जलील शक्ती प्रदर्शनही करणार। जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे आज उमेदवारी अर्ज भरणार। कल्याण काळे शक्ती प्रदर्शनही करणार। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहणार। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस। प्रचाराच्या तोफा थंडावणार। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातल्या 89 जागांवर 26 तारखेला मतदान। पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना कोणत्या निकषावरती सुरक्षा? मी विरोधी पक्षनेता असतानाही 20 फॉलोअप नंतर मला सुरक्षा। पार्थ पवारांच्या Y+ सुरक्षेवर वडेट्टीवारांचा आक्षेप। मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्यांना जर Y+ देत असाल तर कुठले तुम्ही निकष लावले? आम्हाला 10-20 वेळा फॉलो करावा लागला। अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंकडे 23,32,000 रुपयांची संपत्ती तर 37,48,000 कर्ज। अहमदनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंकडे 23,11,40,000 इतकी संपत्ती। विखेंच्या संपत्ती 2019च्या तुलनेत दुप्पट वाढ तर 3,56,00,000 कर्ज।